ज्यावेळेस कथा ऐकली पण मनामध्ये एक ध्यास होता. आणि तोही ध्यास म्हणजे कोणता होता? केव्हा मला भगवंताचं रूप पाहायला मिळेल, केव्हा माझ्या रामाचा चेहरा पाहायला मिळेल. आणि खरं सांगतो मी, एवढ्या प्रकारचा जे आपला आटा चालू आहे ना, एवढ्या प्रकारचं आपलं दिंडीत जाणं, यात्रेत जाणं, भजन करणं, कीर्तन करणं, हे जे आपला आटा चालू आहे ना, कसं चालू आहे? आपल्याला कर्मला म्हणून करलोत का आपण? नाही हो. आपल्या मनामध्ये एक इच्छा आहे, केव्हा मला भगवंताची एक जीवनामध्ये भेट होईल आणि केव्हा जीवनामध्ये मला असं पाहायला मिळेल. सगळ्याची उत्कंठा आहे का नाही? अहो, स्वप्नात तरी देव आपल्याला दिसला तरी आपलं भाग्यच म्हणायचं. आणि एकदा त्या भगवंताचं रूप पाहायला मिळालं, मग उजळले भाग्य, सगळं भाग्य उजळून येतंय आणि जन्म मरणाचा फेरा चुकतंय. शास्त्रज्ञांनी विचार केला, केव्हा माझ्या रामाची मला भेट होईल. जसं हंस गतीनं पळतो बरं काय, तेवढ्या गतीनं त्या देवाला भेटण्याचे. खरं सांगतो मी, एवढीच बेजा एवढंच लवकर करायला पाहिजे. करावी तातडी परमार्थाची. माणसानं जीवनामध्ये कुणाची कशाची तातडी करावी? परमार्थाची. देव भेटण्याची का संसार करण्याची? अहो, देव भेटण्याची जर आपण तातडी केली तर आपला उद्धार आहे. संसाराचा कितीही तुम्ही बोजा वळा, तुम्हाला कधीच आपला उद्धार नाही. आणि संसार नाश काय? ह्यानं विचार केला, माझ्या रामाची, माझ्या देवाची मला भेट कधी होईल? तातडने निघाले सांगायला सुरुवात केली आहे. देखिली कैसी आमर पुरविनी विशेषी वा वा. कैलासतीचे उपमेशी तुळनेशी पैनई. 11 वर्षे झाले होते शस्त्रगणला जाऊन असं भावाला सोडून. 1-2 दिवस झाले होते. 11 वर्षाच्या नंतर शस्त्रगणनं आपलं सैन्य मोजकं सोबत घेतलंय आणि मोजकं सैन्य घेऊन शस्त्रगण आपल्या भावाच्या भेटला अयोध्यानगरीकडे निघाले. वेगानं अयोध्यानगरीच्या जवळ आले. जवळ आल्याच्या नंतर त्या स्वतःच्या नगरीकडे पाहिलं. काय नगरी सुंदर होती म्हणताल ती. अरे, जिथं भगवंताचा वास आहे. अरे, नुसतं आपलं मंदिर आहे, मंदिरामध्ये मारुतीरायाच्या मंदिरात आले की आपल्याला 2 तास कुठे गेला कळत नाहीत. आणि ते तर प्रत्यक्ष राम असं त्या नगरीमध्ये राहत होते. सांगितलं, त्या नगरीचं वर्णन केलं या ठिकाणी. अरे, अमरावती फिकी पडेल एवढ्या प्रकारची ती नगरी सुशोभित दिसू लागली. शस्त्रगण डोळ्यानं पाहिली सांगायला सुरुवात केली आहे. सुवर्ण कळसाची आहारी रत्नदीप घरोघरी. हो. उत्तम मध्यानी हाटक घरी सुख संभारी. एवढी सुंदर नगरी होती, एवढी सुंदर नगरी होती. माझ्या रामाचं नगर होतं माय बापू. ज्या शस्त्रगण अगोदर नगरी पाहिली नव्हती का? ती पाहिली होती ना. अगोदर तिथं जन्माला आले होते मी. त्याच रामाचा भाऊ आहे. त्या शस्त्रगण त्या दशरथाचा मुलगा आहे. पण 11 वर्षामध्ये त्या नगरीमध्ये भलाच फरक पडला होता म्हणले. खरंच पडतंय की हो. आपण आलेलं गंगाखेड, होय सर, आपण आलेलं गंगाखेड आणि आजचं गंगाखेडमध्ये किती फरक आहे सांगा बरं. पहिलं मला तर वाटतं की आमच्या जुन्या घराच्या अलीकडून इकडं बाजूलाच्या वाटत नव्हतं. इकडं खाली ताई तुमच्या घराकडे इकडं बघावंच वाटत नव्हतं. काहीच नव्हतं जुन्या घराच्या फार मध्ये आहे. तिथून इकडे वाटत नव्हतं. आता जर पाहिलं तर तुम्ही आता कासरवाडीपर्यंत गेलं तर घरच आहेत. म्हणजे काळानुसार, लक्षात राखा तुम्हाला मी काय सांगालो, काळानुसार बदल होतो. काळानुसार माणसात बदल होतो, काळानुसार गावात बदल होतो, काळानुसार आचरणामध्ये बदल होतो. अशा प्रकारचा झालेला बदल अयोध्यानगरीकडे शस्त्रगणानं पाहिल्याच्या नंतर वरी पाहिलं तर जिकडं पाहावं तिकडं सुंदर प्रकारच्या सोन्याच्या असा झळझळीत सोने सळा आणि कळस दिसतो सोजेळा. जिकडं पाहावं तिकडं सगळं सोन्याचेच मंदिरा कळस होते. अशा सुंदर प्रकारची नगरी शस्त्रगणानं डोळ्यानं पाहिली सांगायला सुरुवात केली आहे. कोणा नाही दुःख दैने घरोघरी राम कीर्तन. वा वा. श्रीराम कथा श्रीराम गायन स्वानंदी मग्न. अयोध्यानगरीकडे माझ्या शस्त्रगणानं पाहिलं, त्या सैन्यांनी पाहिलं आणि एकमेकामध्ये कुजबूज करू लागले. काय नगरी आहे रे वा म्हणले. त्या अयोध्यानगरीमधला एकही माणूस दुःखी नव्हता. एकही माणसाच्या चेहऱ्यावर वासर वाईट प्रकारची भावना नव्हती. कुणाला काय खावं ह्याची चिंता नव्हती. मग काय होतं त्या अयोध्यानगरीमध्ये? कोण्याही गल्लीत जा, कोण्याही मंदिरावर जा, काय ऐकत होतं?
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. अशा प्रकारचं सुंदर प्रकारचं रामाच्या नावाचं भजन चालू होतं. अशा प्रकारच्या रामाच्या नावाच्या सरा रात्रंदिवस 8 तास चालू होता. नवे नवे प्रत्येक माऊल्यानं आपल्या दारामुळे असं रांगोळ्या काढल्या होत्या, घरामध्ये दिवे लावले होते. एवढ्या सुंदर प्रकारची नगरी, आणि एवढं असून त्या अयोध्या नगरीमधला माणूस कोणचा भुकेलेला, कोणचा उपाशी, कोणचा दुखी झाले रामराजे काय उन्हे आमासी, आणि धरणी धरियले पीक गाई ओळल्या मसी. एवढ्या सुंदर प्रकारचं राज्य डोळ्यानं शस्त्रकानं सैन्यानं पाहिलं. सांगा सुरुवात केली आहे. सूर्यवंशी नृपकेशरी जयाचे स्मरण संसार दुरी. हो. सकळ जन सपरिवारी रावणारी वशे तेथे. अरे जन रावणाचा वध केला, रावणारी वशेत येते. अशा प्रकारच्या रावणाचा वध करणारा रामप्रभू आणि त्या अयोध्या नगरीमध्ये राहतो. त्या अयोध्या नगरीमध्ये कसल्याही प्रकारचं दुःख नाही, अशी अयोध्या नगरी पाहिली. सांगायला सुरुवात केली आहे. ऐसे अयोध्या भितरी प्रवेशला तो लवणारी. हो. सदा उजी येऊन ते अवसरी श्रीरामाशी देखिले. एकच चालू होतं त्याच्या, माझा भागवंत माझा राम मला कधी दिसेल, रामाची मला भेट कधी होईल, एवढीच अपेक्षा होती. एवढीच. थोडं राहिलं, थोडं राहिलं. नाही नाही घेऊ द्या. या तुम्ही, येऊ द्या तिला, मी आले ती उठतो. कुंडलिका गुरुजरी हरी ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. रुद्र हनुमान की जय. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. क्रमोनिया ते सर्वरी शेना सजोनी ते अवसरी. नमस्कार करुणी लवणारी मुनीस पुसोनी निघाला. नाही ना, त्याच्या खाली आले सर, खाली आले. करोनिया साष्टांग नमन चरणावरी माता ठेवण. अग्रजतीतल्या लिंगण सावधान यर यरा. काय नवल आहे, समाधान ये रेरा. शस्त्रगण स्वतःच्या भावाच्या जवळ आले. एका बाजूनं पाहिलं तर भावाचं नातं होतं, दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर गुरु शिष्याचं नातं होतं. एक दृष्टीनं पाहिलं तर स्वतःचा भाऊ असून स्वतः देव होता. मनामध्ये विचार केला, रामाच्या जवळ गेले. जवळ गेल्याच्यानं काय केलं, लीन झाली या भूतांतेने कोंडिले अनंता. माणसानं इतकं लहान झालं पाहिजे, लहानपण देगा देवान मुंगी साखरेचा रवा. आणि इतकं लहान झालं पाहिजे, एवढं लहान झालं पाहिजे. माझे शस्त्रग्रंथ लहानच होते, पण मनानंही लहान झाले. माणसानं वयापेक्षा मनानं लहान झालं पाहिजे. लहान झाले शस्त्रग्रंथ, रामाच्या जवळ गेले. रामाच्या पायाचं दर्शन घेतलं. नुसतं दर्शन नाही घेतलं, स्वतःच्या असं भावाच्या हृदयाला मिठी मारली, आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्याच्या नंतर समाधान वाटलं. काय दोघंही समाधान झाले. काय केलं सांगायला सुरुवात केली आहे. लवणारी म्हणे लावणारी स तुमच्या तेने मधुपुरी स. हो, परवेशन करता पुरद्वारी राक्षस पार देऊन आला. हो. अशा प्रकारचं ज्यावेळेस असं शस्त्रग्रंथांची भगवंत रामाची भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर लवणासुराचा वध केला. शस्त्रग्रंथ भगवंत रामाला बोलू लागला. सांगितलं बरं बाबा, अशा प्रकारचं ज्यावेळेस तुम्ही मला त्या ठेवलं सर, तिथं झाडलं लवणासुराचा काटा काढला. सांगा सुरुवात केली आहे. तुमच्या कृपया कर्ण नगरद्वारी देखील लवण. हो हो. येऊ दे त्याशी मोक्ष देऊन पुरीस प्रवेशन पाय केले. अरे सांगितलं बरं का, शस्त्रगण आपल्या स्वतःच्या भावाला झालेलं कर्तव्य 11 वर्षामध्ये काय घडलं ते सांगू लागला. भगवंत रामाला म्हणतो, दादा तुमच्या आज्ञास्तव मी असर त्या असरला त्या ठिकाणी गेलो. लवणासुर हा दैत्य माजला होता. माझ्याला लवणासुराचा काटा काढला. आणि काटा काढल्याच्या नंतर तुमच्या आज्ञास्तव
त्या नगरामध्ये मी प्रवेश केला सांगायला सुरुवात केली आहे. दैत्य भय करुणी पुरी उदास होती मधु नगरी. हो हो ते वसवणी 12 वर्षावरी आम्हा विना ते राहिलो. आज्ञेविन मी ते राहिलो. भगवंत रामापूरला असं शास्त्रज्ञ सांगतात, देवा दादा खरं सांग का म्हणले, लवणासूर हा दैत्य भयानक अशा प्रकारचा माजला होता आणि माजलेल्या माणसाला शिक्षा देणं हा आपलं कर्तव्य आहे आणि अन्यायाला असं वाचा फोडणं माझं कर्तव्य आहे. तुमच्या आज्ञेस्तव त्या ठिकाणी गेलो आणि त्या लवणासुराच्या भीतीमुळं अनेक प्रकारचे देवदेव करणारे माणसं, खरं सांगतो देवदेव करणारे माणसं काही माणसाच्या वरतीमुळं पळून चाले, काही माणसाच्या वरतीमुळं. अरे ही वरती नसो तुमच्यापाशी नसायला पाहिजे. ईश्वरची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. स्वतःला छान कधी समजू नका, काही गरज नाही छान समजायची. या सांगितलं एवढा प्रकारचा त्रास झाला आणि त्या त्रासाला वाचा पडणारा कोणते जन्माला येतो साहेब. एवढा त्रास झाला त्या लवणासुराचा. देवदेव करणारे माणसं पळून जाऊ लागले. रामा तुमच्या आज्ञेस्तव लवणासुराचा काटा काढला. काय केलं सांगा सुरुवात केली आहे. तू जाविना लागून आता नावड्या माझा राजा पदार्थ. बरोबर तू जैन भोग भोगिता ते अदपताच्या त्या. काय सांगा भगवंत रामा, काय सांगा मला या ठिकाणी. अरे देव सोडून केलेला संसार हा नाश काय. देव सोडून संसार नाही करायचा, प्रमार्थ करा. आपल्याला देवाला धरून संसार करा. देवाला सोडून केलेलं कुठलंही काम असं वाया जाते. रामप्रभूला शस्त्र म्हणतो काय सांगा म्हणले दादा, एवढ्या प्रकारचा त्या लवणासुराचा काटा काढला, तिथे नगरी वसवली. 11 वर्ष असेल मी ठिकाणी तुमची आज्ञा नसतानाही त्या ठिकाणचा कारभार केला. पण ते कारभार करीत असताना, संसार करीत असताना मला कसल्याही प्रकारचं समाधान वाटत नव्हतं. का? अरे ज्याच्यासाठी आपण जन्म घेतलाय, कशासाठी जन्म घेतला, आपण कशासाठी जन्माला आलो, माणूस जन्म का मिळालाय, उगे हे तरी बघायला 3 प्रश्नाचं उत्तर तरी आपण स्वतः आपण का जन्माला आलो. देवा असरा मी जन्मच घेतल्यासाठी देवा तुझी आठवण मला झाली पाहिजे, तुझी मला भेट झाली पाहिजे. याच जन्मी घडे देवाचे भजन. या जन्मामध्ये देवाचं भजन पडतंय, या जन्मामध्ये आपल्याला देव होता येते, या जन्मामध्ये संत होता येते, सगळं होता येते. मग याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. मला देवा कसल्याही प्रकारचं तिथं करमत नव्हतं. का करमत नव्हतं? एका मिनिटाला मला तुमची आठवण येत होती. सांगा सुरुवात केली आहे. जैसे जननी वेगळ्या बाळका तैसे मी होतो रंक. बरोबर. चंद्रा वेगळे चकोरदे कपडे उपवास. काय सुंदर उदाहरण दिलं माझ्या शास्त्रज्ञांना. देवा दादा खरं सांग का म्हणले, मला किती दुःख वाटत होतं. एखादी आईनं लेकरू एखादं शिकण्यासाठी परगावला नेऊन सोडावं आणि आता बघितले तुम्ही 1-2 लई झालं तर 4 वर्षाचं लेकरू नेऊन सोडालं होतं आपण. आता 4 वर्षाचं लेकरू एखाद्या आश्रमशाळेत, एखाद्या असं वसतिगृहात किंवा बाहेर शिकण्यासाठी ठेवलंय. आता ते 4-5 वर्षाचा लेकरला कुणाची आठवण येते? आईची. आणि खरं सांगतो आईची आठवण एवढी असते त्या लेकराला, एवढी असते जसं आई सोडून गेलेल्या लेकराला जशी आईची आठवण येते. किंवा चंद्र काय सांगितले, चंद्र जर दिसला नाही, चकोर पक्षाला जशी आठवण येते रामा, तशी आठवण मला तुमची क्षणोक्षणाला येत होती. शस्त्र मुलं सांगा सुरुवात केली आहे. जैसा रवी उपासक जन होता सूर्याचे दर्शन. तयाशी पडे लंघन जाण तसे तुझा विना श्रीरामा. रामा खरं सांगतो तुम्ही एक सुंदर प्रकारचे सूर्य आहेत. सूर्य उगवल्याशी कसल्या प्रकारच्या माणसाला प्रकाश दिसत नाही. तसं भगवंत रामाला म्हणतात, रामा तुमच्या वाचून मला कसल्या प्रकारचं काही दिसत नव्हतं. सांगायला सुरुवात केली आहे. तुझ्या आज्ञा करुणा केल्या प्रजेच्या पाळणा. रात्रंदिवस तुझे ध्यान करीतो जाणा श्रीरामा. देवा रामा माझ्यावर रागात येऊ नका बरं काय. रामा मी त्या ठिकाणी गेलो, लवणासूर नावाचा दैत्याचा काटा काढला आणि 11 वर्षी मी राजे केलं. तुम्हाला वाटत हे राज्यामध्ये गुंग झालता काय की नाही. हो रामा
अजिबात नाही. पाऊल टाकला की राम, पाऊल उचलला की राम, झोपताना राम, बसताना राम, खाताना राम, कार्य करताना राम, संसारामध्ये सगळ्या प्रकारचा दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस रामा. एवढंही मी काय राज्य केलं, पण रामा तुमची आठवण मला कधी आली नाही, असा दिवसच घडला नाही. शस्त्र मुलं सांगा सुरुवात केली आहे. नित्य अनुदिनी सावकास पायावे देशी वास युगासमान एक दिवस 80 वर्ष द्वादशा एवढ्या प्रकारची माणसाला उत्कंठा देवाची लागली पाहिजे. एवढ्या प्रकारची सांगणं सोपं आहे, वाचणं सोपं आहे, सगळं करणं, पण आचरणामध्ये आणणं फार अवघड आहे. बोले तैसा चालेल त्याची वंदाई पाऊले. इथं बसून काहीतरी बोलायचं नाही जमत माय बापो. गादी नाताची आहे आणि बोललं तसं चला. काय सांगितलं ठिकाणी रामा, खरं सांगतो म्हणले, एक दिवस जर मला तुमच्या वाचून घालायचं म्हणलं तर केवढाच असतो म्हणले, वर्ष एवढा. आपण किती दिवस बुडवलोच बरं जीवनामध्ये. आपल्याला किती आपली अवस्था वाईट आहे. अरे एवढ्या प्रकारची रामा क्षणोक्षणाला तुमची आठवण आली नाही असं मला कधीच घडलं नाही. शस्त्र मुलाला सांगायला सुरुवात केली आहे. माझा तू आत्मा, माझा तू प्राण, माझे माता पिता रघुनंदन, माझे गणगोत जानकी रमण त्या संशय जान शेणा. रामा, कसल्याही प्रकारचा मनामध्ये संशय आणू नका. तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे बाप, तुम्हीच माझे गोत, सगळे तुम्हीच. आणि खरं हेच आहे का आता मानलेले आहेत? मानलेले असते तर आपल्याला मरूच दिलं नसतं. मानलेले असतं तर आपल्याला नेऊन जाळलंच नसतं. मानलेल्या गेलं असतं. अरे खरं सांगतो, हे गोत्र, आई, बाप, लेकरं, गणगोत हे सगळे सुखाचे सोबती आहेत. सुख के सब साथी दुःख में ना कोई. सुखामध्ये सगळे साथ देतात पण दुःखामध्ये कोणी साथ देत नाही. आणि खरं सांगतो, माय बाप हे संसार हे जे आहे ना, खरंच लटका आहे, दांभिक आहे. सांगितलं मला तुम्ही माझे आहे, तुम्हीच माझे बाप आहे, तुम्हीच माझे गणगोत आहेत, सगळ्या गोष्टीमध्ये रामा तुम्हीच आहेत, अशा प्रकारचे शस्त्र मुलं लागलं आहे. आयशा शास्त्र गुणाचे ऐकून वचन माग काय बोलिला धरणीच्या रमण, माझ्या आज्ञेने दुष्ट दळण करून यसा पावला. एवढ्या प्रकारचं बोलणं भावाच्या मुखातून माझ्या भगवंत रामानं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर आनंद वाटला मला त्या ठिकाणी. अरे आपलं स्वतःचं लेकरू आपल्यापेक्षा जर हुशार झालं तर मायबापाला आनंद वाटतो. लक्षात ठेवा. लेकरानं मायबापाचं नाव बुडवावं का वाढवावं? वाढवावं ना, बरोबर आहे. पण मी म्हणतो बुडवावं. का तुम्हाला सांगतो का शब्द वापरला मी? बापाचं नाव, याचा बाप तो होता कीर्तनकार, पण त्याचं रामायण सांगत होता केव्हा तरी कीर्तन करत. आपण ह्याचं पोरग अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करायलंय. वाढलं का खुडलं? बापाचं नाव कमी झालं ना, वाढलं मुलाचं नाव. मुलाचं स्वतःचं नाव वाढलं पाहिजे. नाव आपल्या बापाचा मोठेपणा मुलानं वाढवला पाहिजे. आता एवढा प्रकारचं बोलणं ऐकलं रामानं शस्त्रगणाचं आणि सांगितलं, शस्त्रगणा अरे खरंच तुझा मला अभिमान आहे, खरंच तुझा मला मोठेपणा आहे. दुष्टाचा नायनाट केलास आणि त्या ठिकाणी असं सज्जनाचं रक्षण केलास. राम बोलू लागले, विप्रा जना सुखा दिले सकाळ सुरावर संतुष्ट केले. वा वा. पुनरपी माझे दर्शन घेतले यश जोडिले त्रिलोकी. हे विशेष महत्वाचं आहे. ही वही फार लक्ष देऊन ऐका काय सांगितलंय. शस्त्रकला तू त्या लवणासुराच्या नगरीमध्ये गेलास आणि त्या लवणासूर नावाच्या दैत्याचा काटा काढलास. तिथली राज्याची संपत्ती स्वतः हस्तगत केलास. ब्राह्मणाला सुख दिलास. संपत्ती भरपूर मिळाले, पैसा भरपूर मिळाला, राज्याचं वैभव मिळालं, संपत्ती मिळाली, लेकरं बाळ संतती झाली. आणि याच्यातच गुरपडून जर मिळाला तर पुनरपी जनन पुनरपी. पण शस्त्रकला तू नाही हे केलास. तुला राज्य मिळालं, तुला पैसा मिळाला, सगळं मिळालं, पण एक महत्वाची गोष्ट तू केलास.
मला विसरलंयस, माझी आठवण तुला पुन्हा झाली आणि माझ्या पायाचं दर्शन घेता संसार करा आणि संसार करून देवाच्या नावाचा आठवण ठेवा. जमलं. संसार इतकं मोठं पुण्य कुठंच नाही आणि संसारीच माणसाला देव लवकर भेटतंय. काय केलं तर सावता मायानं सांगा बरं, काय केलं तर? देवाचं नाव घेतलं होतं. अहो भाजीपाला सगळा विठ्ठलच म्हणायचे ना. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. कांद्यातही देव पाहिला, मुळ्यातही देव पाहिला, वाहणाऱ्या पाटातही देव पाहिला. म्हणून देवाला पंढरपूर सोडून त्याच्या गावात जावं लागलं. कुणा सांगितलं संसार करू नका? अरे संसार निश्चित करा, पण संसार करीत असताना देवाच्या नावाचा खंड पडू देऊ नका. आणि संसार करीत असताना देवाच्या नावाचा तू खंड पडू दिला नाहीस, माझं भाग्य होत सांगायला सुरुवात केली आहे. माझ्या दर्शन झाल्या उपरी अवध्यराई सप्तरात्री. हो. पुनरपी तू मधुनगरी जावनी राज्य सांगितलंय शस्त्रगणा. आता तू आला असता नगरीमध्ये, मान्य आहे मला, पण एक सांगतो मला, तुला किती दिवस राहता येईल इथे? फक्त तू राहावे सप्तरात्री म्हणजे 7 दिवस. 7 दिवस आयत्या नगरीमध्ये माझ्यासोबत राहायचं आणि पुन्हा इथून असताना निघायचं. कुठं जायचं म्हणले? कोणत्या गावात? मधुपुरी नावाची नगरी. मधुपुरी गावाकडे तुझा सांगा सुरुवात केली आहे. पद्मा शिरामणाचे ऐकोनी वचन मागा शत्रुघ्न सप्तरात्री क्रामुण श्रीराम माता अभिवंदन वशिष्ठ नमन पाय केले. एवढ्या प्रकारचं रामाचं बोलणं शस्त्रगणनं ऐकलं. ऐकल्यानंतर भावाचा शब्द मान्य केला. 7 रात्र 7 दिवस त्या ठिकाणी असताना माझे शस्त्रगण राहिले आणि राहिल्याच्या नंतर रामाचं दर्शन घेतलं, वशिष्ठ मुनीचं दर्शन घेतलं, तिन्ही आईचं दर्शन घेतलं. सांगा सुरुवात केली आहे. वंदोनी भरत लक्ष्मण शत्रुघ्न रती आरोढोन मधुपुरी केले गमन श्रीरामाज्ञा वंदोनी. दर्शन करण्यासाठी आले, 7 दिवस तिथे राहिले. आले तेव्हाही दर्शन आणि जाता नाही म्हणजे केव्हाच दिन रजनी रात्रंदिवस रामाच्या नावाचा देवाचं नाव घ्यायला काही लागत नाही हो. कुठेही बसा देवाचं नाव घेता येतं. ठाईत बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. अरे संत येडे होते का सांगायला? मला सांगा. अहो मला सांगा, माणसाला जेवताना खाताना पिताना देवाचं नाव घेता येते का नाही घेता येत? दळिता कांडिता जेविता गे बाई राम येळो वेळा आम्ही गाऊ. दळताना देवाचं नाव घेते, गाता फक्त मला वाटते मुखानं जेवत असताना घेता येत नाही, पण मनानं ते घेता येईल ना. मग देवाचं नाव घेत जाताना आल्यावर दर्शन घेतलं, जातानाही दर्शन घेतलं, निघाल्यावर काय सांगायला सुरुवात केली आहे. भरत लक्ष्मण बोलविता गेले त्या पुनरपी मुरडण्या ते आले. हा. तदनंतर काय वर्तले अवधारी जय सुरत ज्यावेळेस शस्त्रगणाला वाट लावण्यासाठी भरत लक्ष्मण एवढ्या प्रकारचे गेले होते आणि गेल्याच्या नंतर पुन्हा ते पुढे गेला शस्त्रगण, पण महाग भरत आणि सगळे वापस फिरले. वापस फिरल्यानंतर काय कथा झाली सांगा सुरुवात केली आहे. एका विनवी सुरत जनार्दन तुमच्या दासाचा दास पोसण सलगी करी तसे चरणा लागून तुम्हीच चरण. सांगितलं तुमच्या नात मला सांगतात इनवणी करतात बरं का, किती देवाला माया किती संताला माया आपली. आता एवढं रामायण ज्या वक्त्यानं लिहिलं ते म्हणतात तुमच्याच संताच्या पाया मी लागतो. आणि खरं सांगतो ऐकणारी माणसं सगळ्यात हुशार असतात आणि ऐकणाऱ्या माणसाच्या 100% पाया पडावं. नाथ महाराजच्या मुखाचे शब्द आहेत का, तर तुम्ही महान हुशार आहात, तुम्ही महिषाच्या मूर्ती. इनवणी केली आणि सांगितलं असं इथून पुढची कथा काय घडेल ते सांगायला सुरुवात केली आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एका कार्तिकाया